मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत पाहू शकता शासन निर्णय जो झालेला आहे 12 मार्च 2025 पासून 5 महिन्यासाठीच्या कार्यकाळ वाढीसाठीचा। यानुसार पाहू शकता कार्यकाळ वाढीसाठीची प्रक्रिया प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यासाठी ज्या सूचनापत्रक आहेत, लेटर जे पत्रक आहे, त्याचबरोबर मार्गदर्शक सूचना ह्या देण्यात आलेल्या आहेत। आता यानंतर पाहू शकता काही जिल्ह्यासाठीची जी जॉईनिंग प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे। त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये अजूनही सूचनापत्रक त्यांना प्राप्त झाले नाही आहे। त्याचबरोबर या प्रोसेस संदर्भात बहुतांश जे उमेदवार आहेत, प्रशिक्षणार्थी, हे प्रश्न विचारत आहेत की त्यांना अजूनपर्यंत जॉईनिंग मिळालेली नाही आहे किंवा अजूनपर्यंत त्यांचे काही प्रॉब्लेम आहेत। 35 वर्षापेक्षा वय जास्त आहे, त्याचबरोबर त्यांचा प्रतिज्ञापत्राचा प्रॉब्लेम आहे, त्याचबरोबर त्यांची शाळेवर जी रुजू होण्याची तारीख आहे, पाहू शकता शाळेसाठीच्या सुट्ट्या ह्या 2 महिन्यासाठीच्या सुट्ट्या येत आहेत, मग रुजू जॉईनिंग कधी मिळेल। तर अशा पद्धतीचे जे महत्त्वाचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये आले होते किंवा उमेदवारांना, प्रशिक्षणार्थींना पडले आहेत, हेच प्रश्नांची उत्तरं आजच्या ह्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात की काय कशा पद्धतीने ही पुढची प्रोसेस असेल आणि तुम्हाला काय काय करावं लागणार आहे त्या पद्धतीने पाहूयात। पहिलाच प्रश्न आहे युवा कार्य प्रशिक्षण योजना, प्रशिक्षणार्थींचे प्रश्न आणि त्यांची जी उत्तरं आहेत ती आपण पाहूयात। पहिला प्रश्न पाहू शकता असा प्रश्न आला होता, बहुतांश उमेदवार आहेत ज्यांना नोकरी नसल्यामुळे पाहू शकता एक 34 वर्ष वय असेल त्यांचं गेल्या वर्षीचं आणि तेव्हा ते रुजू झाले होते। ज्यांचं वय 35 वर्ष पूर्ण झालं आहे, 35 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा विद्यार्थ्यांना काय काय अडचणी येतील, त्यांना जॉईनिंग करून घेतलं जाईल किंवा नाही। तर पाहू शकता यामध्ये जेव्हा तुम्ही रुजू झालात, म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही रुजू झाला असेल 9 जुलैला शासन निर्णय जारी झाल्यानंतर तुम्ही रुजू झाला असेल तेव्हा तुमचं वय 35पेक्षा कमी असणार आहे, बरोबर। 35पेक्षा कमी असणार तेव्हा तुम्हाला जॉईनिंग दिली, कारण पाहू शकता वयोमर्यादा जी आहे शासन निर्णय मध्ये स्पष्टपणे वयोमर्यादा नमूद करण्यात आली होती 18 ते 35, म्हणजे तुम्ही त्यानुसार आता पात्र होतात। पाहू शकता पात्रतेमध्ये याचा अर्थ तुम्ही पात्र ठरत आहात। फक्त 6 महिन्यासाठी जर तुम्ही पात्र ठरले आहेत तर यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे 5 महिन्यासाठीची, म्हणजे 5 महिन्यासाठी सुद्धा तुम्ही त्या नियमानुसार, तो 9 जुलैचा शासन निर्णयानुसारच 5 महिन्यांची जी मुदतवाढ आहे ही जारी करण्यात आली आहे। यानुसारच पाहू शकता त्या निर्णयानुसारच तुम्ही पुढच्या 5 महिन्यासाठी सुद्धा पात्र ठरत आहात। म्हणजेच आस्थापनांना तुमचं जर जॉईनिंग आहे ते करून घेणंच आवश्यक आहे। पण पाहू शकता आस्थापना जर जॉईनिंग देत नसेल, आता काय झालं आहे पाहू शकता यामध्ये आस्थापना जे आहेत, काही आस्थापना काही ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांना ज्यांचं 35 वर्ष वय पूर्ण झालं आहे त्यांचा पगार थांबवण्यात आला आहे, विद्यावेतन जे आहे स्टॉप केलेलं आहे। त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे विद्यावेतन देत नाही आहेत, म्हणजे त्यांना जॉईनिंगसुद्धा त्यांची थांबवली आहे आणि 5 महिन्यासाठीची जॉईनिंगसुद्धा त्यांना देण्यात येत नाही आहे। तर या संदर्भात पाहू शकता जर तुम्हाला काही आता यामध्ये जॉईनिंग मिळत नसेल, आस्थापना जर याबद्दल काही सांगत नसेल, सूचना देत नसेल, पत्रक देत नसेल, जॉईनिंग देत नसेल, आदेश मिळत नसतील, तर या संदर्भात तुम्ही जिल्हा रोजगार कार्यालय जे आहे यांच्या सहाय्यक आयुक्तांकडे रीतसर निवेदन अर्ज सादर करू शकता। जिल्हा रोजगार कार्यालय जे आहे ज्यांच्याकडून जी सगळी तुमची आस्थापनांची प्रोग्रेस जी आहे प्रक्रिया केली जाते त्यांच्याकडे तुम्ही निवेदन अर्ज सबमिट करू शकता। जर वय जास्त असणाऱ्या प्रशिक्षणार्थींची संख्या जास्त असेल तर या संदर्भात लवकरच मार्गदर्शक सूचना जी आहे ही येऊ शकते, पण तरीसुद्धा दुसरी कोणतीही अडचण यामध्ये येणार नाही आहे। तुम्ही सांगू शकता आस्थापनाला की या अगोदर आम्ही जॉईनिंगसाठी पात्र होतो आणि 5 महिन्याचं एक्सटेन्शन मिळाले त्यासाठी सुद्धा आम्ही पात्र आहे, तर तुम्ही आम्हाला कोणत्याही अडचण न येता जॉईनिंग करून घेणं आवश्यक आहे। आणि अडचण जर येतच असेल तर तुम्ही जिल्हा रोजगार कार्यालयाकडे त्या पद्धतीने निवेदन सादर करू शकता। आणि त्याचबरोबर असं सुद्धा वाटतंय पाहू शकता जर यामध्ये अशा पद्धतीची जे तुमची आस्थापना आहे किंवा जिल्हा रोजगार कार्यालय आहे यांनी या अगोदरच मार्गदर्शक सूचनांसाठी पत्र जे आहे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवलं असेल की काय कशा पद्धतीने ज्यांचं वय 35पेक्षा जास्त आहे त्यांची कार्यवाही कशी करायची आहे, आणि त्या संदर्भात कदाचित लवकरच जे सूचनापत्रक आहे ह्याच महिन्यामध्ये, ह्या 7 ते 8 दिवसामध्ये येऊ शकतं आणि कोणत्याही पद्धतीची अडचण येणार नाही आहे वय जास्त असूनसुद्धा। त्यामुळे या उमेदवारांनी, या प्रशिक्षणार्थींनी सुद्धा निश्चिंत राहायचं आहे। आता तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर अर्जामध्ये काय निवेदन जे करणार तुम्ही, निवेदन अर्ज यामध्ये काय नमूद करणं आवश्यक आहे तर पाहू शकता विनंती अर्ज निवेदनमध्ये
तुम्ही 9 जुलैचा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे जी वयाची पात्रता सांगण्यात आली आहे त्यानुसार तुम्ही रुजू झालेला आहात. तुमच्याकडे रुजूचा आदेश असणार आहे. ज्या वेळेला तुम्ही जॉईनिंग झालेला आहात तो तुम्ही दाखवू शकता त्यांना आणि यामध्ये पात्रता ठळक करून तुम्ही सांगू शकता की पुढे अर्जामध्ये प्रशिक्षणाला रुजू होण्यापूर्वी माझं वय 35 वर्ष पूर्ण झालेलं नव्हतं. त्यामुळे पाहू शकता रुजू करून घेण्यात आलेलं आहे आणि जर आता प्रशिक्षणादरम्यान माझं वय 35 वर्ष पूर्ण होतं आहे म्हणून जर मला प्रशिक्षणामधून काढून टाकलं तर यात तुमची काही चुकी नाही आहे, बरोबर. मग या पद्धतीने तुम्ही ती विनंती अर्ज आहे तो सबमिट करू शकता आणि जरी होतच नसेल तर पाहू शकता तुमचे जे आस्थापना आहे त्यांना तुम्हाला जॉईनिंग रुजू करून घेणं करावंच लागेल या पद्धतीने. तर अशा पद्धतीने वय संदर्भात जी अट आहे वयासंदर्भातला जो प्रॉब्लेम आहे अशा पद्धतीने सॉल्व होऊ शकतो. कोणतीही अडचण यामध्ये येणार नाही आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. दुसरा प्रश्न होता यामध्ये आता शाळांसंदर्भात. शाळा आणि महाविद्यालय जी आहेत जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, माध्यमिक शाळा, महाविद्यालय यांना उन्हाळ्याची सुट्टी लागत आहे. तर या शाळेमध्ये रुजू असणारे प्रशिक्षणार्थींना एप्रिलमध्ये जॉईनिंग मिळणार की सुट्ट्या संपल्यानंतर जूनमध्ये दिली जाईल. तर पाहू शकता सध्या 30 एप्रिल शेवटची तारीख दिली जॉईनिंगची, पण त्याच्यानंतर सुट्ट्या लागत आहेत. मग सुट्ट्यांमध्ये त्यांना सुट्टी मिळेल, मग सुट्टी कशा पद्धतीने त्यांना जॉईनिंग दिली जाईल या संदर्भात सुद्धा संभ्रम आहे प्रशिक्षणार्थ्यांमध्ये जे जॉईनिंग त्यांची त्या ठिकाणी झालेली आहे. तर या संदर्भात पाहू शकता या संदर्भात जिल्ह्याच्या रोजगार कार्यालयाकडून शाळा आणि महाविद्यालयीन आस्थापनांना पत्र देण्यात आलं आहे की रुजू करून घेऊ नये, त्यांना रुजू करून घेऊ नये. तसेच पुढं असं सुद्धा सांगण्यात आलं आहे की याबाबत कसे करायचे म्हणजे काय करायचं पुढची म्हणजे प्रोसेस कशी करायची त्याबाबत मार्गदर्शक सूचनासुद्धा त्यांनी मागवल्या आहेत. पाहू शकता जिल्हा रोजगार कार्यालयाने त्या संदर्भात पूर्ण सांगण्यात आलं आहे की रुजू करून घेऊ नये, परंतु या संदर्भात कशी प्रोसेस करायची आहे या संदर्भातल्या मार्गदर्शक सूचना ह्या वरिष्ठ कार्यालयाकडून मागवण्यात आलेल्या आहेत आणि त्या प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याकडून योग्य ती माहिती मिळाल्यानंतर ती दिली जाईल आणि त्यानंतर जी पूर्ण प्रोसेस आहे ही केली जाईल. त्यामुळे पाहू शकता वरिष्ठांकडून अधिकृत सूचना येईपर्यंत असं उमेदवारांनी दुसऱ्या कोणत्याही ज्या अफवा आहेत की तुम्हाला जॉईनिंग मिळणार नाही आहे, तुम्हाला पुढे तर वेगळाच जॉब शोधावा लागेल किंवा असं काही जे असेल यावर अफवांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. कारण वरिष्ठांकडून जो काही निर्णय येईल तो सांगितला जाईल आणि त्या पद्धतीने तुमची जी जॉईनिंग प्रोसेस आहे जे शाळा महाविद्यालय या ठिकाणी जे प्रशिक्षणार्थी रुजू आहेत त्यांच्यासाठी जी प्रोसेस आहे ती सांगितली जाईल. पाहू शकता यामध्ये अजून एक कमेंट आली होती मला, त्याने विचारलं होतं की क्लर्क लिपिक म्हणून शाळा आणि महाविद्यालयामध्ये रुजू आहे तर अशा ठिकाणी त्या सुट्टीच्या दिवसामध्ये सुद्धा कामकाज चालू असतं. TC असेल किंवा इतर गोष्टी असेल तर त्यावेळेला त्यांच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे त्यांना जॉईनिंग करून देण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, तर त्यांना जॉईनिंग करून दिली पाहिजे. तर पाहू शकतो यामध्ये काही उमेदवार हे शाळेमध्ये लिपिक ट्रेनी म्हणून आहेत, त्यांचं काम तर सुट्टीमध्ये पण चालू असतं आणि त्यांना रुजू करून घेतलं पाहिजे. हे पाहू शकतं यामध्ये त्यांना काहीच अडचण येणार नाही आहे. फक्त शिक्षक म्हणून जे लागलेले आहेत शिक्षण सेवक या ठिकाणी त्यांच्यासाठी हा प्रॉब्लेम येत आहे. तर त्यांच्यासाठी पाहू शकता शासनाने जेव्हा प्रतिज्ञापत्र लिहून देताना असं सांगितलं की मागच्या कालावधीमध्ये म्हणजेच या संस्थेवरती पाहू शकता तुम्ही जॉईनिंगसाठी प्रतिज्ञापत्र देणार आहात, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही रुजू व्हाल 5 महिन्यासाठीचं तेव्हा प्रतिज्ञापत्र देणं आवश्यक आहे. आता या प्रतिज्ञापत्रामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, तुम्ही शासन निर्णयाचा 3रा मुद्दा पाहिला असेल तर या कालावधीमध्ये म्हणजेच संस्थेवरती किंवा शासकीय आस्थापनेवरती रुजू होण्याच्या पूर्वी दुसऱ्या शासकीय आस्थापनेमध्ये रुजू नव्हतो अशा पद्धतीने आपल्याला पत्र लिहून द्यायचं आहे. आता समजा तुम्ही त्या कालावधीमध्ये तुम्हाला जॉईनिंग मिळणार नाही आहे, तुम्ही त्या कालावधीमध्ये दुसरीकडे कुठेतरी जॉईन होणं आवश्यकच आहे, कारण एवढे 2 महिने तुम्ही सुट्टीमध्ये अशा पद्धतीने घालवू शकत नाही. आता जर समजा यामध्ये उन्हाळ्यामध्ये जर या विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळाली नाही आता लगेच 30 एप्रिलमध्ये तर त्या सुट्टीच्या कालावधीमध्ये ते काय करणार. त्या मुलांना असे वाटते की प्रशिक्षणार्थींना सुद्धा जॉईनिंग मिळेल, कारण असं आहे पाहू शकता जॉईनिंग देणं आवश्यक आहे, त्यामुळे वरिष्ठांच्या सूचना यायला वेळ लागू शकतो, परंतु 30 एप्रिलच्या आत त्यांनासुद्धा जॉईनिंग मिळण्याची शक्यता आहे. कारण पाहू शकता 2 महिन्याचा गॅप देऊन नंतर पुढे परत जॉईनिंगसाठी तेवढ्या 2 महिन्यामध्ये त्या मुलांनी काय करायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर असेल, त्यामुळे त्यांना जॉईनिंग ही दिली गेली पाहिजे अशा पद्धतीचं आहे. पाहू शकता यामध्ये
तिसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे सगळ्यांसाठी. आता पाहू शकता एक जवळजवळ 10 ते 12 दिवस झालेले आहेत. 8 दिवस झालेले आहेत असं पकडू शकता. 8 दिवसामध्ये जर तुम्ही आस्थापनामध्ये गेलात की जॉईनिंगसाठीचा जर शासन निर्णय तुम्ही दाखवलात, तर आस्थापना जे आहेत ग्रामपंचायत असेल किंवा दुसरी कोणती आस्थापना असेल खाजगी, तर काय सांगत आहेत त्या की त्यांना कोणत्याही पद्धतीची सूचना अजून प्राप्त झाली नाही आहे. तर पाहू शकता काही आस्थापना सूचना आली नाही असं सांगत आहेत. तर या ठिकाणी काय करावं? तर पाहू शकता याचं उत्तर आलेलं आहे सातारा जिल्ह्याकडून. सातारा जिल्हा रोजगार कार्यालय जे आहे यांच्याकडून एक पत्रक जे आहे लेटर त्यांनी परिपत्रक काढलं होतं. यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की 5 महिन्यासाठीची पुनर्नियुक्ती ही लवकरच मिळणार आहे, पण त्यासाठी अधिकृत साईटवर जे चेंजेस आहेत बदलाव काम केलं जात आहे. म्हणजे लॉग इनसाठीचे चेंजेस आहेत ते केले जात आहेत. ऑप्शन ॲड केलं जात आहे एम्प्लॉयर लॉग इनमध्ये 5 महिन्यासाठीच्या एक्सटेन्शनसाठीचा. तर यामध्ये काम चालू असल्यामुळे वेळ लागत आहे. त्याचबरोबर इतर ठिकाणाचं जे पाहू शकता मार्च एंडिंगसुद्धा आहे, त्यामुळे शासकीय कामंसुद्धा यावेळेला जास्त प्रमाणात पटकन करावे लागतात. त्यांचा लोड त्यांच्यावर असणार आहे. अशा वेळेला ही जॉईनिंग जी आहे 1 एप्रिलपर्यंत सगळ्यांना नियुक्ती जी आहे हे मिळू शकते. पाहू शकता 1 एप्रिलपर्यंत सगळ्यांना जी नियुक्ती आहे हे दिली जाऊ शकते. आणि या संदर्भात पाहू शकता अजून एक लेटर आलं होतं नांदेड जिल्ह्यासाठीचं होतं. अगदी डिटेलमध्ये त्यांनी सांगण्यात आलेलं होतं की कशा पद्धतीने 1 एप्रिलपर्यंत उमेदवारांना नियुक्ती मिळेल. कारण पाहू शकता 1 एप्रिलपासूनचा महिना सुरू होतो आणि त्यानंतर त्यांचं विद्यावेतन काढणंसुद्धा त्यांना सोपं जाईल. त्यामुळं शक्यतो 1 एप्रिलपासूनच जॉईनिंग द्या असं त्यामध्ये सांगण्यात आलं होतं. त्यामुळे सगळ्यांना निश्चिंत राहण्याची गरज आहे. नक्कीच 1 एप्रिलपासून त्यांना जॉईनिंग ही मिळणार आहे. आता शेवटचा प्रश्न आपण पाहूयात महत्त्वाचा. तुम्ही जेव्हा जॉईनिंगसाठी रुजू होण्यासाठी जेव्हा विनंती अर्ज सबमिट करताय त्याचबरोबर प्रतिज्ञापत्रसुद्धा देत आहे. आता प्रतिज्ञापत्र हे देणं आवश्यक आहे का? तर पाहू शकता शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रतिज्ञापत्र हे 100% देणं आवश्यक आहे. आणि ते कसं द्यायचं? तर काही अफवा अशा आल्या होत्या की ते बॉन्ड पेपरवर द्यायचं आहे. 100 रुपयाचा बॉन्ड पेपर करारनामा जो असतो यावर तुम्हाला ते प्रतिज्ञापत्र देणं आवश्यक आहे. तर महत्त्वाची माहिती असं काहीच नाही आहे. पाहू शकता शासन निर्णयामध्ये तसं स्पष्ट नमूद केलं असतं तर तुम्हाला 100 रुपयाचा बॉन्ड पेपर करारनामा तुम्हाला देणं आवश्यक होतं, पण असं नमूद नाही आहे. याचाच अर्थ तुम्ही एक फॉर्मॅट नमुना अर्ज बनवू शकता किंवा अधिकृत कार्यालयाकडून तो तुम्हाला दिला जाईल. कारण आस्थापनांनासुद्धा प्रतिज्ञापत्र देणं आवश्यक आहे. त्यामुळे असं शासन निर्णयामध्ये काहीही नमूद नाही आहे. त्यामुळे बॉन्ड पेपरवर देणं आवश्यक नाही आहे. तुमची जी साधा जो पेपर आहे नमुना अर्ज त्याच्यावर तुमचा जो फॉर्मॅट आहे या नमुन्यामध्ये असणं आवश्यक आहे आणि या ठिकाणी तुमची सही असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने तुम्ही ज्या कार्यालयामध्ये तो सबमिट करणार आहात त्या कार्यालयाचं नाव, तुमची जी महत्त्वाची जी घोषणापत्र असतं आपण बोलतो स्वयंघोषणापत्र, या फॉर्मॅटमध्ये तो असणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रतिज्ञापत्र जे आहे हे कार्यालयामध्ये सबमिट करू शकता. करारपत्र बॉन्डनाम्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मुख्य म्हणजे 30 मार्चपर्यंत सगळ्यांना आदेश मिळून जाईल आणि 1 एप्रिलपासून सगळ्यांची नियुक्ती होणार आहे हे नक्की. तरीसुद्धा या व्यतिरिक्त जर तुमच्या काही शंका असल्यास कमेंटमध्ये तुम्ही कळवू शकता. त्याचं उत्तर मी 100% देण्याचा प्रयत्न करेन. तर अशा पद्धतीने जी महत्त्वाचे प्रश्न आहेत विचारले जात आहेत, जे संभ्रम आहेत हे संभ्रम क्लिअर करण्याचा प्रयत्न मी केला आहे. काही महत्त्वाच्या कमेंट्स असतील, महत्त्वाची माहिती असेल कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्याचबरोबर या योजनेसंदर्भात पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.